तर मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून शिवजन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा. तर भावांनो, जे काही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो काही जन्मोत्सव असेल तो आता 2 दिवसात येऊन थांबलेला आहे. तर त्यानिमित्त जे काही शुभेच्छा देणारे जे काही डिझाईन्स असतील, फ्लेक्स असतील, तर भरपूर सारे प्रिंटिंग या ठिकाणी झाले असतील. तुम्हाला सुद्धा भरपूर सारे ऑर्डर्स आले असतील. पण आता जो काही खरा कार्यक्रम असतो तो चालू होतो सोशल मीडियावरचा. तर त्याच्यासंबंधीच्या जर ऑर्डर तुम्हाला घ्यायच्या असतील आणि त्याच्यामध्ये जर डिझाईन्स तुम्हाला प्रोव्हाइड करायचे असतील, तर आज एक आपला व्हिडिओ आलेला आहे आणि याच्या आधी 2 व्हिडिओज मी ऑलरेडी टाकले होते. तर प्रत्येकामध्ये मी सिंगल मॉडेल या ठिकाणी यूज केला होता. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ सुद्धा चेकआउट करू शकता. आणि आजचा जो काही आपला व्हिडिओ झाला असेल याच्यामध्ये सुद्धा मी सिंगल मॉडेल या ठिकाणी यूज केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही ऑर्डर्स असतील ते ऑर्डर्स या ठिकाणी कंप्लीट करता येतील तशा पद्धतीने या ठिकाणी डिझाईन क्रिएट केलेला आहे. तर तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओज पुढे चालून सुद्धा बाकीच्या सण उत्सवाचे सुद्धा जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला या ठिकाणी तुम्हाला विसरायचं नाहीये. कारण या ठिकाणी आपण फ्रीमध्ये पील फाईल प्रोव्हाइड करत असतो. सोबतच जे काही पीएनजी मटेरियल असेल त्याची सुद्धा जी काही फाईल असेल ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळत असते. तर हे सगळे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या ठिकाणी लिंक्स असतील, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व या गोष्टी काय करू शकता, डाउनलोड करू शकता. ओके. बाकी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दुसरं एक काम करायचं ते म्हणजे तुम्हाला जायचं इंस्टाग्रामला. तर इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर तुम्हाला समजा जर काही एरर्स येत असतील किंवा तुमच्या जे काही अडचणी वगैरे असतील तर या सर्वांची माहिती तुम्ही मला इंस्टाग्रामला आल्याच्या नंतर या ठिकाणी सांगू शकता. ओके. सोबतच मी या ठिकाणी जे काही डिझाईन्स वगैरे असतील, मी जे काही पोस्ट करत असेल, हे सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता. परत या ठिकाणी तुम्हाला जर कोणती माहिती समजली नसेल ती माहिती सुद्धा तुम्ही मला या ठिकाणी काय करू शकता, विचारू शकता. ओके. तर यासाठी या ठिकाणी तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होण्यासाठी इंस्टाग्रामला नक्की एक वेळेसला व्हिजिट या ठिकाणी करू शकता. ओके. त्याच्यानंतर आहे आपलं महत्त्वाचं काम ते म्हणजे की भाई आजची जी काही डिझाईन असेल तर ती डिझाईन कशी आहे आणि तिच्यासोबत जे काही मटेरियल वगैरे दिलं असेल तर ते काय काय या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं. ओके. तर या ठिकाणी तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता. तर सर्वात पहिले आजची जी काही आपली डिझाईन असेल तर ती डिझाईन या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. तर या डिझाईनमध्ये तुम्ही एलिमेंट्स बघू शकता. वर जे काही राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ असतील तर त्यांचा फोटो आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पीएनजी आहे एक, तो यूज केला आहे. त्याच्यानंतर जो काही टेक्स्ट असेल तो टेक्स्ट आपण या ठिकाणी यावेळेसला थोडासा जे काही येलो कलर असेल तर त्याच्या या ठिकाणी शेडमध्ये यूज केलेला आहे. आणि बाकीचे जे काही बॅकग्राऊंड वगैरे असेल तर नेहमीप्रमाणे आपण डार्क थीम या ठिकाणी यूज केलेलं आहे. ओके. तर अशा प्रकारचा सर्व सेटअप आहे. त्याच्यामध्ये जे काही लागलेल्या पीएनजीज असतील तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि हा जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असेल तो थोडासा या ठिकाणी ब्लर होत होता आणि जर हाय क्वालिटीमध्ये काढला तर तो मोबाईलमध्ये व्यवस्थित चालत नव्हता. त्याच्यामुळे जे काही बॅकग्राऊंड असेल ते आणि सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तो दोन्ही या ठिकाणी अटॅच केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जो काही बॅकग्राऊंड तयार झाला असेल तो मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला एडिटिंग करते वेळेस सुद्धा इझी जाईल आणि मला ते सांगते वेळेस सुद्धा या ठिकाणी इझी होऊन जाईल. ओके. तर मित्रांनो, आता जायचं आहे आपल्याला आपलं जे काही बॅकग्राऊंड जे काही डिझाईन असेल तर ते करण्यासाठी. तर आपलं जे काही पिक्सल लॅबचं ॲप्लिकेशन असेल तर ते या ठिकाणी आपल्याला ओपन करायचं आहे. तर जसं मी या ठिकाणी मागचा जो काही प्रोजेक्ट असेल तर तो या ठिकाणी घेतोय. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता संत सेवालाल महाराजांचा जो काही प्रोजेक्ट असेल तो या ठिकाणी आलेला आहे. तर इथून आता आपल्याला बॅक जायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला ॲप्लिकेशन चालू करावं लागेल. त्याच्यानंतर जे काही न्यू टेक्स्ट आला असेल तर या ठिकाणी तुम्हाला डिलीट करायचा आहे. डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉटवर क्लिक करून जायचं इमेज साईजवर आणि या ठिकाणी जी काही 1280 साईज दिसत असेल तर ही साईज तुम्हाला या ठिकाणी किती टाकायची आहे, 5000. आणि त्याच्यानंतर जी इकडची साईज असेल ही सुद्धा खोडून तुम्हाला या ठिकाणी किती टाकायचे, 5000. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. डबल चौकोन कलर्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी जो काही व्हाईट रंग असेल हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ब्राउझर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जे काही फोल्डर असेल, ओके, तर या ठिकाणी फोल्डरचं नाव दिलेलं आहे शिवजयंती 3. तर ओके, हे फोल्डर तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर याच्यामध्ये सर्वात पहिले हा जो काही कॉम्बोचा पीएनजी दिसत असेल हा घ्यायचा आहे. सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करा, रिलेटिव्ह साईज 100%. त्याच्यानंतर हा जाऊन या ठिकाणी तुम्हाला लॉक करायचा आहे. पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करा. त्याच्यानंतर 3 डॉट पुन्हा एकदा ब्राउझर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आता जे काही मेन टेक्स्ट पिन जे दिले असेल तर ही टेक्स्ट पिन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. ती ॲड झाल्याच्या नंतर तो सुद्धा जो काही भाग असेल तो तुम्हाला लॉक करायचा आहे. पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर 3 डॉट आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जी काही नेमप्लेट दिसत असेल तर ही नेमप्लेट तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. नेमप्लेट ॲड झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा हा पिन जे तुम्हाला या ठिकाणी लॉक करायचा आहे. त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, पुन्हा एकदा 3 डॉट आणि मग या ठिकाणी तुमचा जो कोणी मॉडेल असेल, समजा तुम्ही स्वतःसाठी डिझाईन या ठिकाणी क्रिएट करत असाल तर तुमचा स्वतःचा फोटो घ्यायचा आहे. आणि समजा तुम्हाला जर ऑर्डर आली असेल तर तुम्ही ऑर्डरवाल्याचा जो काही फोटो असेल तो फोटो या ठिकाणी काय करू शकता, घेऊ शकता. ओके. तर मी या ठिकाणी अशा पद्धतीने घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता ह्या मॉडेलचं जे काही नाव असेल, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर स्वतःचं नाव किंवा तुम्हाला ऑर्डर दिली असेल तर त्याचं जे काही नाव असेल तर ते नाव तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, ॲड करून घ्यायचं. ओके. तर अशा पद्धतीने सेटिंग होईल. ही सेटिंग झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर ब्राउझर क्लिक करायचं आहे आणि जो काही टेक्स्टचा पीएनजी या ठिकाणी मी दिला असेल त्या टेक्स्टचा पीएनजी तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे.
100% करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे लॉक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर यायचं आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी आता जो काही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा PNG दिसत असेल तर हा PNG या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा या ठिकाणी जाऊन तुम्हाला लॉक करायचं आहे. आणि मित्रांनो एवढं सगळं झाल्याच्या नंतर आपला शेवटी एक PNG उरतो, तर तो म्हणजे भाई आपला जो काही लोगो असेल तो लोगोचा PNG. ओके. आणि त्याच्यामध्ये एक PNG मिसिंग आहे, तर तो म्हणजे डेटचा PNG. जर तुम्हाला डेटचा PNG टाकायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी क्रिएट करू शकता आणि तो डेटचा PNG तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. ओके. बाकी या ठिकाणी जी काही डिझाईन असेल ती डिझाईन आपली या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आता तयार झालेल्या डिझाईनला तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करून एक्सपोर्ट इमेजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मग तुम्ही तुमची जी काही गॅलरी असेल त्या गॅलरीमध्ये हे जे काही डिझाईन असेल या ठिकाणी सेव्ह करू शकता. ओके. तर मित्रांनो आता राहिली ती गोष्ट. ओके. तर तिची तुम्ही आतुरतेनं वाट बघत होतात तो म्हणजे भाई या व्हिडिओचा पासवर्ड तुम्हाला काय टाकायचा. ओके. तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे 1734. किती टाकायचा आहे? 1734. 4 अंकाचा पासवर्ड आहे. हाच टाकल्याच्या नंतर तुमची PNG फाईल सोबतच PL फाईल दोन्ही या ठिकाणी काय होतील? ओपन होऊन जातील. ओके. मित्रांनो आजचा हा जो काय असेल तर एक दिवस आधी आपला व्हिडिओ आलेला आहे. त्याच्यानंतर सुद्धा जर तुम्हाला अजून व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. उद्याचा एक दिवस उरलेला आहे, तर उद्या कमीत कमी आपण 2 ते 3 व्हिडिओज या ठिकाणी तयार करू शकतो. तर तुमची जर पाहायची तयारी असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की या ठिकाणी सांगू शकता. बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात.